देवाभाऊंचं सरकार उलथवण्यासाठी भोंदू बाबाकडे विधी झाले होते असा दावा जनाब संजय राऊत करतायत। अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही। देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे। जनतेच्या आशीर्वादामुळे देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे। अशा पद्धतीच्या भोंदू बाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळे असलं सरकार पडत नाही। संजय राऊत, तुमचं सरकार, उद्धवजींचं सरकार हे जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून विश्वासघातानं जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं, त्याच्यामुळे पडलं। कारण तुम्ही जनतेशी गद्दारी केली होती, तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता आणि आता देवाभाऊंचं सरकार पाडण्यासाठी कोण कितीही यज्ञ केले, कोण कितीही भोंदूगिरी केली तरी लोकांनी निवडून गेलेलं, ज्यांच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असतात, असं सरकार कोणीही पाडू शकत नाही। आणि कितीही भोंदूगिरी आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही। उलट उद्धवजी ठाकरे यांनी 2019 साली देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता, हे लक्षात ठेवा। भोंदू बाबासोबत काही लोकांचे फोटो आहेत, काही मंत्र्यांचे फोटो आहेत, म्हणून लगेच त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी जनाब संजय राऊत करतायत। जनाब संजय राऊत, तुम्हाला एवढंच सांगायचंय, मिलिंद नार्वेकर आणि भोंदू बाबाचे फोटो समोर आलेत। तुम्ही हिंमत दाखवून मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा मागणार आहेत का? मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा आधी घ्या आणि मग इतरांचे राजीनामे मागा। तुम्ही देखील नाशिकचे संपर्क मंत्री होतात, कदाचित तुमचे देखील त्या भोंदू बाबासोबत संबंध असतील, उद्या तुमचे देखील त्या भोंदू बाबाचे फोटो समोर येतील, त्यावेळेला तुम्ही राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहात का? कुणासोबत फोटो आले म्हणून लगेच त्याचे राजकीय लागेबांधे आहेत किंवा संबंध आहेत असं सांगणं, बादरायण संबंध जोडणं बंद करा। उद्या कदाचित नाशिकमध्ये तुम्ही संपर्क मंत्री होतात, त्यामुळे तुमचे देखील भोंदू बाबासोबत फोटो येऊ शकतात, त्यावेळेला तुमचा राजीनामा मागायचा का? आणि तुमच्या हिंमत असेल तर आधी मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा मागा आणि मग इतरांच्या राजीनाम्याबद्दल बोला। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विज्ञाननिष्ठ यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत आणि उभाटा गटानं कधीच गमावलेला आहे। ज्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्यानं अपमान केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको ते शब्द वापरले, अशा राहुल गांधींसोबत तुम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडीला मांडी लावून बसलात। जनाब संजय राऊत, तुमचे हे कारनामे महाराष्ट्रानं बघितलेत, त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला उरलेला नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार धुळीला मिळवण्याचं जर का काम कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलंय। ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची एक संधी सोडली नाही, अशा राहुल गांधींच्या शेजारी त्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची हिंमत तुमची झाली, तेव्हाच तुमचं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचं प्रेम कळलं। स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि देवाभाऊ देखील विज्ञाननिष्ठ आहेत। देवाभाऊंच्या सरकारमध्ये अशा भोंदू बाबांना थारा नाही, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे। जनाब संजय राऊत यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही। हिंदुत्वाबद्दल आणि भोंदूगिरीबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही कधीच वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आलेली आहे। या भोंदू बाबाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली। हिंदुत्वाच्या नावावर कोणी अशा पद्धतीनं बाजार मांडत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, हा संदेश खरात याच्या कारवाईवरनं दिला गेलेला आहे। आणि हे सरकार ढोंगी बाबांना, भोंदू बाबांना कुठेही सोडणार नाही, हेच या कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट केलेलं आहे। हिंदुत्वादाच्या नावावर कोण बाजार मांडतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुमचं हिंदुत्व किती बेगडी आहे, तुम्ही हिंदुत्व सोडून कुठल्या धर्माचा स्वीकार केलाय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आणि त्याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेला आहे। त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, हे जनाब संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं। भोंदू बाबाचे कारनामे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, भोंदू बाबाला अटक करण्यात आली,
परंतु उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारनं याच भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या. सरकारनं विशेष GR या भोंदू बाबासाठी काढला होता. संजय राऊत, याबद्दल तुम्ही मूग गिळून गप्प का आहेत? या भोंदू बाबाने सरळ सरळ सरकारकडनं एवढा मोठा GR काढून घेतला आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. मग तुमचं भोंदूगिरीबद्दलचं प्रेम आहे का, हे एकदा संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे. संजय राऊतांना याबद्दल प्रश्न विचारला असताना संजय राऊतांची दातखिळी बसलेली आहे आणि ते मूग गिळून गप्प बसले. परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा पद्धतीच्या भोंदू बाबांवर कारवाई करण्याचं धाडस केलं, हिम्मत केली आणि या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या. या सरकारमध्ये जनतेला फसवणाऱ्यांना स्थान मिळणार नाही, हेच या कारवाईमधनं सांगण्यात आलंय. परंतु जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या भोंदू बाबासाठी पायघड्या का घातल्या होत्या, याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे.